नमस्कार. टू द पॉइंट या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या कोसुमकर आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात. त्यांचे कोणते मुद्दे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आहेत, त्या लोकांकडे प्रचार करताना लोक त्यांना कसा प्रतिसाद देत आहेत, या सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊयात. मॅडम, तुमचं स्वागत आहे माय कोकणमध्ये. माझा पहिला प्रश्न की या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय का घेतलात तुम्ही? मी पहिल्यापासूनच आधी इलेक्शनला उभं राहायचं नाही, कुठल्याही तयारीनी नाही. तर मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाबद्दल लोक बाहेर चर्चा करतायत आणि मग मी त्याच्याबद्दल तिथे उभं राहणं किंवा त्या पक्षातून उभं राहणं, मग मी लोकांना काय सांगणार. यामुळे मी निगेटिव्ह होते आणि मी अजिबात कुठलीही तयारी केली नव्हती. पण अचानकपणे काही गोष्टी जाणवल्या की आपण नाही तर मग सगळेच असे आपण वागलो तर जनतेचे प्रश्न कसे सुटणार आणि जनतेला कोणतरी रस्त्यावरून उतरून त्यांच्या बरोबरीने काम करणारा नेता हवा आहे, लीडर हवा आहे आणि ती लीडरशिप मी करू शकते असं मला वाटलं, म्हणून मी रस्त्यावर उतरायचं ठरवलं. कसा प्रतिसाद देत आहेत लोक? जनतेमध्ये जाताना गेली 25 वर्ष सामाजिक काम करतेय मी आणि त्यामुळे आता नवीन नवीन मी बाहेर पडत नाहीये, म्हणून मला डोर टू डोर जायची गरज नाहीये असं मला वाटलं होतं. पण काही लोकांना वाटतंय की मॅडम आता तरी आमच्याकडे येतील, म्हणजे रोज जाताना किंवा येताना किंवा इकडे तिकडे भेटतो. पण जेव्हा आपण स्पेशली त्या लोकांकडे जातो ना, त्यांना खूप आनंद होतो की मॅडम आम्ही तुम्हाला बघतो, हा आम्ही तुम्हाला बघितलंय, हा किंवा तुम्ही चांगलं काम करता, हा बरं झालं भेटलात. किंवा बऱ्याच जणांना माझे नंबर हवे होते, मग त्या कारणाने त्यांना नंबर मिळतात आणि काही कॉन्टॅक्टसाठी म्हणून त्यांना माझा एक आधार वाटतो. तुमचे मुद्दे काय आहेत या निवडणुकीमध्ये? निवडणुकीमध्ये सामान्य माणसांचे जे मुद्दे आहेत, सामान्य माणसांना फार काही नकोय हो. आणि आपली रत्नागिरी आहे ना, खूप शांत स्वभावाची आहे. आतापर्यंत एवढे हाल सहन केले ना, तरी पण त्यांना वाटतंय की अजून काहीतरी चांगलं होईल, अजून काहीतरी चांगलं होईल. वाट बघितली आणि फायनली इलेक्शन आल्यानंतर का होईना पण रस्त्यांची दुरावस्था दूर झालेली आहे. आता ते किती दिवस चांगले राहतील हा नंतरचा भाग आहे. पण तो जो त्रास होता तो एक थोडासा तरी, म्हणजे आता फक्त मेन रस्ते क्लिअर झालेले आहेत थोडे तरी, अजून आतले रस्ते खूप वर्षानुवर्ष खराब आहेत, ते आहेत तसे. लोकांना रस्ते, कचरा, महत्वाचं म्हणजे नगरपालिका मायनसमध्ये आहे तर ती नगरपालिका प्लसमध्ये कशी आणता येईल. कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे, डम्पिंग ग्राउंड नाहीये, तर त्या ओल्या कचऱ्यापासून आपण खत निर्मिती करू शकतो आणि नगरपालिकेचा त्याच्यात फायदा होऊ शकतो. याचं प्रॉपर नियोजन मी केलेलं आहे, कारण की माझ्याकडे काही माझ्या ओळखीच्या माणसांनी मला सेटअप दाखवला पुण्यामध्ये. त्यामुळे मला ते करायचं आहे की त्याच्यातून निर्मिती होऊन लोकांना चांगलं नैसर्गिक खत मिळेल आणि नगरपालिकेचा फायदा होईल. सौर ऊर्जा आपल्याकडे एवढं कडक, कधी पण बघावं 12 महिने ऊन हे असतंच, पावसाळा असून द्या किंवा हिवाळा असून द्या किंवा उन्हाळा असून द्या. मग त्या उन्हाचा फायदा आपण घेतला पाहिजे. नैसर्गिक वस्तू विकत घेऊन त्याच्यामध्ये टेंडर भरून आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यापेक्षा नैसर्गिक सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कित्येक गोष्टी अशा आहेत ज्या नगरपालिका घेऊ शकते आणि त्या प्रॉपर यूज केल्या तर जनतेला फायदा पण होणार आहे, कारण की ते फ्रीमध्ये आणि किंवा कमी खर्चामध्ये ते उत्पन्न होणार आहे. हा दुसरी गोष्ट, शीळ धरणाचा भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. फक्त पाईपलाईन आली किंवा तिथे काही मोठ्या प्रमाणात यंत्रणा बसवली तर नाही, तर त्या धरणाची व्यवस्थित डागडुजी करणं गरजेचं आहे. पुन्हा स्वच्छता, आरोग्य सुविधा, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये गाई गुरं आली, त्या गायी, ते गुरं, तो नंदी, ती गोमाता. अहो तुम्ही राजमाता म्हणता आणि ती रस्त्यावरती भिकाऱ्यासारखी वणवण फिरतीये. लाज वाटली पाहिजे आपल्याला. आणि आपल्या दारात आली तर आपण लगेच काठी घेतोय. आज त्यांना खाणं मिळत नाही, मग भाजीवाले येतात, काठी उगारतात. दारात आली तर लोकांना दरवाजात नको म्हणून लोक हकवतात. अरे त्यांना खायला प्यायला नाहीये हा विचार कोणीच करत नाहीये. एवढा मोठा देह आहे, त्याप्रमाणे त्यांचं खाणं आहे आणि त्यांना जर ते खाणं मिळणार नसेल तर ते कुठेतरी कोणावर तरी कुठेतरी हात मारणारच. फळवाले असतात, तिथे जातात, फळांकडे बघत राहतात. खूप त्रासदायक वाटतंय. ह्या सगळ्या प्रॉब्लेममुळे जी पैदास वाढलेली आहे, मग कुत्र्यांची सुद्धा, मग त्याप्रमाणे त्यांना खायला नाही मिळालं की ते अटॅक करणारच आहेत. मग नको नको ते कोर्ट ऑर्डर्स काढतायत, खाणं घालू नका किंवा खाणं घातलं तर कुठे घाला, नगरपालिकेने काय करायचं आहे. अहो तुम्हाला सांगते मी, नगरपालिकेमध्ये ऑपरेशन झालेले कुत्रे जे आहेत त्यातले कितीतरी कुत्रे, म्हणजे जवळजवळ 2 की 3 कुत्रे कोर्टातले फिमेल आणि 2 की 3 फिमेल जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये, त्या प्रिमाइसेस मध्ये कान कापलेत, ऑपरेशन झालंय आणि पिल्ल झाली आहेत. हे नगरपालिकेचे उद्योग चालू आहेत. कान कापला म्हणजे ऑपरेशन झालंय, जर ऑपरेशन झाले तर त्यांना पिल्ल का झाली आहेत.
हे जे काही तोंडाला पानं पुसतायत आणि लुबाडणूक चालू आहे ना, त्या गोष्टींवर आवाज उठवण्यासाठी मला रत्नागिरी नगरपालिकेत जायचंय. काय आवाहन कराल तुमच्या मतदारांना? मला आवाहन करण्यापेक्षा मला मदतीची साथ हवी आहे. मी हेच आवाहन करतेय की आता मी अचानकपणे निर्णय घेतलाय आणि जर मी एकटी अपक्ष, लोकांना वाटतंय की मी पक्षाकडून का उभी राहिले नाही, पण पक्षांना सगळे आता ओळखतायत की आज इथे तर उद्या तिथे तर परवा तिथे. पक्ष म्हणून जो पहिला विचार होता तो आता राहिलेला नाहीये आणि पक्षासाठी म्हणून जर मी उभी राहिले तर लोकांना, म्हणजे आज माझे पक्षवाले जे कोणी असतील ते मला म्हणणार, नाही नाही तू हे करायचं नाही, नाही नाही तू असं करायचं नाही, नाही नाही तो आपला आहे. मग माझ्यावर बंधन येणार. मला कोणाच्या बंधनात राहायचं नाहीये आणि मला चौकार आणि छक्केच मारायचेत आता. त्यामुळे मी बॅट्समन ही माझी निशाणी घेऊन रणांगणात उतरलेली आहे आणि मी हे आवाहन करतेय की मला छक्के मारण्याची संधी द्या आणि मला चौके मारण्याची संधी द्या तुमच्या मदतीने. तुम्ही सगळेजण सोबत असाल तर तुमच्या हक्काचा माणूस रत्नागिरी नगरपालिकेमध्ये, तुमच्या हक्काच्या माणसाचा आवाज तिथे पोहोचेल आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण काहीतरी चांगलं करून इतिहास घडवूया. धन्यवाद. या होत्या संध्या कोसुमकर, ज्यांनी आपले मुद्दे ठामपणे मांडलेले आहेत. आता पुढचा निर्णय हा जनतेच्या हातात आहे.